महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. हवामान अंदाजाबद्दल आपण प्रथम थोडक्यात माहिती घेऊया. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या हवामानविषयक आकडेवारीवरून बुधवार दिनांक 13 मे ते शनिवार दिनांक 16 मे या 4 दिवसासाठी मी आपणास हा हवामान अंदाज देत आहे. आज बुधवार दिनांक 13 मे ते शुक्रवार दिनांक 15 मे या 3 दिवसात महाराष्ट्रातील हवेचे दाब 1004 हेक्टोपास्कल इतके कमी होतील आणि शनिवार दिनांक 16 मे रोजी ते पुन्हा आणखी कमी होऊन 1002 हेक्टोपास्कल इतके होतील. त्यामुळे या 4ही दिवसात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात हवामान अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमानात झालेली वाढ व या आठवड्यात अखेरपर्यंत कायम ती राहील आणि त्यानंतर कमाल व किमान तापमानात घट होण्यास सुरुवात होईल. जेथे हवेचे दाब कमी होतील तेथे मान्सूनपूर्व पावसाची शक्यता निर्माण होईल आणि पाऊसही होण्याची शक्यता आहे. दक्षिण बंगालचे उपसागरातील भागात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाला असून मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल हवामान स्थिती निर्माण झाली आहे. या आठवड्याअखेरपर्यंत त्याचे निर्धारित वेळेपूर्वी म्हणजेच 20 मे पूर्वी अंदमानात मान्सून दाखल होईल. तसेच त्याचे निर्धारित 1 जून ही केरळात दाखल होण्याच्या वेळेपूर्वी देखील केरळात तो दाखल होईल. उद्या दिनांक 14 मेपासून केरळमध्येही मान्सून पाऊस सुरूच राहणं शक्य आहे. तिथे सलग 5 दिवस पाऊस झाल्यानंतरच तेथे मान्सून दाखल झाला असं जाहीर केलं जातं. तर त्यानुसार भारतीय हवामानशास्त्र विभाग आपली माहिती यापुढं देतच राहील. एकूणच मान्सून येण्यासाठी हवामान अनुकूल आहे. आता आपण कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. उन्हाळी हंगामातील पिके परिपक्व झाली असल्यास पिकांच्या काढणीची कामे लवकर पूर्ण करावीत. खरीप पिकांचे पूर्वमशागतीची कामे पूर्ण करावीत. आंबा काढणीचे काम सकाळी व सायंकाळी करावे. दुपारी 12 ते 4 यावेळेत कामे शक्यतो करू नयेत, कारण अधिक उष्णतेचा लाटा दुपारी असणं शक्य आहे. आता हे झालं कृषी सल्ल्याबाबत. आपण काही शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या उत्तराबद्दलही थोडक्यात माहिती घेणार आहोत. राहुल सोनवणे विचारतात की नाशिक सिन्नरला मेमध्ये मोठा पाऊस होईल का? पूर्वमोसमी पावसाची शक्यता मे अखेरपर्यंत सर्व जिल्ह्यात राहील. आशिष कलोकर कळवतात की मान्सूनबद्दल सांगा. मान्सूनचे सद्यस्थितीबद्दल मी आत्ताच सर्व माहिती दिली आहे. सविस्तर 1 जूनला आपल्याला माहिती देणारच आहे. श्री बाळ चव्हाण पानगाव कळवतात की त्यांचे ज्वारी काढणीचे काम वेगात सुरू आहे, त्यांनी ते लवकरात लवकर पूर्ण करावं. श्री विजय नेहरे कळवतात की पूर्ण वाढ आठवड्याचे हवामान अंदाजाची माहिती द्यावी. आता मी 2 टप्प्यात ही माहिती देतो आहे आपल्याला. दर बुधवारी या चॅनलवरून व्हिडिओद्वारे देतो आणि दर रविवारी ॲग्रोवनच्या अंकातून पुन्हा पुढच्या आठवड्याच्या भारासाठी माहिती देत असतो. काशीनाथ जेऊरकर दक्षिण सोलापूरचे पावसाच्या अंदाजाबद्दल विचारतात. त्याबाबत आपण 1 जूनला सविस्तर अंदाज देणारच आहोत. सुरेश सुपेकर विचारतात की चांगला पाऊस कधी सुरू होईल? साधारणपणे जूनचे 3-4 तारखेच्या दरम्यान चांगला पाऊस सुरू होईल अशी अपेक्षा आहे. प्रकाश पाटील कळवतात की नंदुरबार जिल्ह्यातही स्टेशन उभारावं. आता त्यासाठी 30 वर्षाचा डेटा लागतो, तो मिळाला तर आपण उभारू. संदीप बोडके विचारतात की नाशिकमध्ये कधी पाऊस येणार? सर्वसाधारणपणे 3-4 जूनपर्यंत महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात पाऊस सुरू होईल. श्री मारुती घोळवे कळवतात की माझा अंदाज द्यावा, तो 1 जूनला आपण देणारच आहोत. श्री परमेश्वर तुपे विचारतात की यापूर्वी कोणती पिके घ्यावी, या वर्षी कोणती पिके घ्यावीत? मूग, उडीद, मटकी, चवळी, सोयाबीन, तूर, खरीप बाजरी, खरीपातील बाजरी ही पिके घ्यावीत. संदीप कुंडे विचारतात की वैजापूर तालुक्यात पाऊस कसा असेल? याबाबत 1 जूनला आपण मी माहिती देणारच आहे. मल्लकाप निंबाळे यांनी सन 2026चा पाऊस कसा आहे अशी विचारणा केली. त्याबद्दल आपण 1 जूनला माहिती देणार आहोत. उमेश कदम कळवतात की मराठवाडा विभागात हवामान केंद्रांची संख्या वाढवावी. तसा मी प्रयत्न जरूर केला, परंतु मराठवाडा विद्यापीठातले ज्यांच्या मी निवडी केल्या
नेमणुका केल्या त्या जागावर त्यांनीच मला डेटाला द्यायला साथ दिली नाही, हे मला तरी काही दुर्दैव वाटतं. त्याला कारण असं की मी औरंगाबाद, लातूर या स्टेशन्स वाढवणार होतो, आणखीन काही स्टेशन वाढवणार होतो, परंतु डेटा मला कोणी उपलब्ध करून दिला नाही. जरी मी संशोधन समितीचा सदस्य होतो मराठवाडा विद्यापीठाचा 5 वर्ष, तरीही एवढं काही मला काही सहकार्य मिळालं नाही. उमेश कदमांचं याबद्दल मी सगळी माहिती दिलेली आहे. आत्माराम मुंडे विचारतात की परळी वैजनाथ येथे पाऊस कधी येणार? अपेक्षित आहे 3 ते 4 जूनपर्यंत. नंतर अमोल विचारतात की हवेचे दाब कमी होतात, मग ते कसं कळतं? तर जेव्हा ढग वेगाने जमतात, ढगांचे आवाज सुरू होतात, विजांचे कडकडाट सुरू होतात, तेव्हा तिथं हवेचा दाब कमी झाला आहे हे लगेच लक्षात येतं. तर याबरोबर आणखी काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. यावर्षी धरणे भरतील का अशी विचारणा राहुल सोनावणे यांनी केली आहे. होय, बहुतांशी धरणे यावर्षी भरतील. श्री अमोल भोंग यांनी केळी लागवड केली आहे, उजनी धरण भरेल का असा त्यांचा प्रश्न आहे. शिवाय केळीवरती काही उष्णतेच्या तापमानाचा परिणाम होतो आहे, तर त्यांनी केओलिन हे बाजारात मिळतं, 8% केओलिन जर फवारणी केली तर पिकांचं जे काही हे होतं आहे, नुकसान होतं आहे, ते केळीच्या पानांचं नुकसान थांबेल असं मला वाटतं. कोकणात पाऊस कसा राहील असं श्री पवन कुमार विचारत आहेत. कोकणातही पाऊस चांगला राहील आणि धुळे जिल्ह्यात पाऊस कसा राहील असं पवन बागले विचारत आहेत. 1 जूनला मी सविस्तर अंदाज देणारच आहे. श्री मंगेश निकम विचारतात की मान्सूनचे उगमस्थान कुठं आहे? हिंदी महासागरात आहे. श्री मोहन नलावडे विचारतात की जूनमध्ये पेरणी वेळेवर होईल का? होय, यावर्षी पेरण्या वेळेवर होतील अशी मला शक्यता वाटते. त्याबद्दल 1 जूनला आपण बोलूया. संजय ढोले विचारतात की ऊसाची लागवड कधी करावी? 15 जुलै ते 15 ऑगस्ट. श्री प्रभाकर पिंपळे विचारतात की पेरणी योग्य पाऊस कधी पडेल? 15 ते 20 जूनपर्यंत पेरणी योग्य पाऊस पडेल. आता याशिवाय दत्ता शेळके, बबन शेळके, जाधव पी, उमेश कदम, सोमनाथ साबळे, गायक डांगे, बाळासाहेब खर्डे, भाऊसाहेब जाधव, सोनल कुंजीर, लक्ष्मण नागरे, योगीराज मस्के, विलास अहिरे, प्रवीण पाटील, भिकाजी दंडाळे, प्रभाकर शिंदे, भाऊसाहेब जाधव, उद्धव खाडे, बोर्डे पाटील, मारुती गोळवे, महेश पाटील, पूजा शिंदे, वाल्मिक चिंचणे, परमेश्वर शिंदे या सर्वांनी मला तब्येतीची काळजी घ्या असं मला कळवलं आहे. मला धन्यवाद दिलेत. मी सर्वांनाच धन्यवाद देतो आणि आपल्या शेतीची कामं आता पूर्वतयारी चालू करा असं मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे. आपण त्यानुसार आपली शेतीच्या कामाची प्रगती करावी आणि जास्तीत जास्त अशा कठीण परिस्थितीत पण उत्पादन काढूया एवढंच मला आपल्याला सुचवायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.